नमस्कार मित्रांनो, बैल ती शेडमध्ये बांधलेत, पाणी पाजून बांधले. तर मकाची गाडी खाली करायची. दुपारून 4 वाजता मका घेऊन यायच्या शेतामधून. घरच्या पाण्याची पाईपलाईन उघडी झाली, तिथं मुरुम टाकायचा, गाडी खाली करून खाली करायची. रात्री पाऊस आलता, मका भिजली आहे, थोडी उन्हाला टाकायची म्हणजे वलसं झालेलं हडकत आहे. करतो गाडी खाली करायची, गाडी खाली दांड्यावर काढायची म्हणजे मका पडते. पैसे नेलं शेतामध्ये काल मका तोडायला. रात्री पाऊस आला होता, पावसानं ओली झाली मका. करायची खाली. नाही आता 4 वाजता येते. कालची काय मका होती कुठे केलेली टाकली बैलाची ती वाळू घालायची झाला. आलो शेतामध्ये. पाईपलाईन लिकेज झाली होती, लिकेज काढायला. त्याचं लिकेज काढून पहिलं पण इथं झाली ती पाईपलाईन लिकेज. फरानं कुदळ घेऊन आलोय. ऊसातली पाच जाळून टाकली, तर रोटर करून घ्यायचं. त्याच्या आधी लिकेज काढून घ्यावं म्हणलं. सकाळी मकाची गाडी घेऊन गेलो, मका कापून बैलगाडी भरून घेऊन गेलो. ऊन पण लय लागायला लागले. करायची पाईपलाईन उघडी. रोटर करताना माती पडेल अजून मध्ये. लिकेज आणून ती बसवायचं. पहिले लिकेज आणून बसविल तर डबल लिकेज झाली पाईपलाईन. उघडी करायची पाईपलाईन. लिकेज असल्यामुळे पाणी साचलं. आधी थोडं होतं आणि जास्त पाणी निघायले. त्याची उघडी पाईपलाईन. ऊन पण लागायला लागले. 2 वाजले. सकाळी मग कापायला पण 10 वाजले होते. एक बैलगाडी साठा भरून नेला, सकाळी पण घेऊन जायचे. वाळाय पण लागली मका. वाटोळ पण करायची जनावर. कंच मकाला चांगली लागलेली. खाऊन टाकायला तुझी वाटोळ होईल मका. घेऊन जायची दररोजच्या दर 2-4 दिवस जाईल. ज्वारीची कुटी मकाची कुटी टाकावं दररोज. गाय बाय झालं. थोडं राहिले. 2-3 फूट झाली उघडी. अजून 3 फूट करायची उघडी. 4-5 फूट
आणून बसवायचं. पाईप उघडा केला. पहिलं लिकेज खराब झालेलं पण काढून टाकले. आता दुसरं लिकेज आणून बसवायचं. पाईप पण उघडा करून ठेवला समजा. पाण्यानं पण धुला आहे. पहिलं उंदरानं लिकेज कातरलं होतं एक साईडला. पाण्याच्या दाबानं सरकलं त्याच्यामुळं लिकेज व्हायलं होतं. ते लिकेज पहिले काढून टाकले आणि दुसरं लिकेज जाऊन 3 वाजलेत. याचं लिकेज घेऊन आणि बसून टाकायचं. रात्री 12 वाजता लाईट येते. बोरचं पाणी खाली विहिरीमध्ये जातं आहे. लिकेज नाही बसविले तर इथंच गळलं पाणी आणि तो लिकेज जाऊन